दमदार 10 मध्ये पहिली मोठी बातमी बघूया। घाटकोपरमध्ये कुर्ला दुर्घटनेची पुनरावृत्तीची घटना घडलेली आहे। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडल्याचं समोर आलेलं आहे। या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना घाटकोपरच्या चिराग मार्केट परिसरात घडली आहे। घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगरमध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव वेगातील एका टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलंय। या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर जखमी झालेल्या 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घाटकोपरच्या नारायणनगर इथून शीतपेय घेऊन जाणारा टेम्पो हा भरधाव वेगात होता। यावेळी टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने 5 ते 6 जणांना धडक दिली। या घटनेनंतर जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ये देखा, ये टेम्पो स्पीड में आ रही थी और एक इसको देख रहा था। एक लेडीज गाड़ी के नीचे है, उसको हम लोग खींच के निकाले। लेडीज निकालने के बाद उसने और दो को ठोकते हुए गया, लेडीज को घसटते हुए लेके गया और 2 लेडीज और गिरी। 3 की टांग पिक्चर है। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण ताजं असतानाच धाराशिवमध्ये एका सरपंचावरती हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा या गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। सरपंच नामदेव निकम यांच्या कारच्या काचा फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। हल्ल्यामध्ये सरपंचासह 1 जण जखमी झालाय। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती होती, मात्र मेसाई जवळगा इथला हल्ला पवनचक्कीच्या वादातून नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली, तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं। आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही, पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत। नामदेव निकम यांच्यावरील हल्ल्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। हॉर्न का वाजवला या रागातून तरुणानं चक्क वाहनावरती चढून चालकाला मारहाण केलेली आहे। नांदेड शहरातील ITI चौकामध्ये ही घटना घडली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। नांदेडच्या ITI चौकात एका तरुणाने हॉर्न का वाजवला या रागातून कार चालकाला मारहाण केली आहे। प्रकाश नागरबोजे असं मारहाण झालेल्या कार चालकाचं नाव आहे। नागरबोजे हे डॉक्टर आहे। लोहा तालुक्यातील मालकोळीमध्ये त्यांचं रुग्णालय आहे। नेहमीप्रमाणे ते कारमधून हॉस्पिटलला जात होते। ITI चौकात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी हॉर्न वाजवला। त्यावरून तरुणाने हॉर्न का वाजवत आहात असं म्हणत त्यांना शिवीगाळ करत वाद घातला। इतक्यावरच न थांबता त्या तरुणाने वाहनावर चढत आणि नागरबोजे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। हा नांदेडमधला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि हे असे अरेरावी अशी गुंडेगारी आमच्यासारख्या डॉक्टरी पेशातल्या लोकांना इतकं अवघड वाटत आहे की सध्या इथल्या प्रशासनाने अशा लोकांवर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेनंतर संबंधित कार चालक थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। त्यामुळे संबंधित प्रकरणावर आता पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। आणि यानंतर कराडमधून एक मोठी बातमी येते। कराडमध्ये कॉलेज सैदापूर भागामध्ये गोळीबार झालेला आहे। सैदापूर इकडे ओम कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर येते। अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झाल्याची बातमी समोर येते, तर पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती आहे। गोळीबार करणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढची बातमी बघूया। राज्यामध्ये ऐन हिवाळ्याच्या थंडीमध्ये पाऊस पडतोय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गायब होऊन पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे। आज आणि उद्या राज्यात काही भागात पावसाचा अंदाज आहे। अकोल्यासह विदर्भात सुद्धा काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे गहू, तूर, कापसावरती त्याचा परिणाम झाला। दरम्यान शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नसल्याने शेतीचे पंचनामे करण्याची गरज नसल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। प्रश्न असा आहे की जोपर्यंत नुकसान झालेलं आहे असं शेतकरी सांगत नाही, तोपर्यंत अनावश्यक पंचनामे करण्याची काय गरज आहे? तिकडे जळगावातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली आहे। यावल तालुक्यातील बामनोद भुसावळ रोडवरती गारांचा पाऊस झालाय। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात काकडदा या परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे।
नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भाविकांची अलोट गर्दी असते. या भाविकांकडून शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केलं जातं. मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या एका साई भक्ताने साई चरणी 12 लाख किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक तर सुट्टीच्या काळात लाखो भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात नेहमीच गर्दी असते. सध्या नववर्षाच्या निमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी होत असून हे भाविक साई चरणी भरभरून दान करताना दिसतात. इंदोर इथल्या साई भक्ताने साईबाबांसाठी 200 ग्रॅमचा 12 लाखांचा सुवर्ण मुकुट दान केलाय. इंदूर इथल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जुगल जयस्वाल यांनी साईबाबांवरती असलेल्या श्रद्धेपोटी हा 12 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण केलाय. साईं बाबा संस्थान को हमने 200 ग्राम सोने का मुकुट अर्पण किया है और बाबा ने हमारी हर मन्नत पूरी की है. दुपारच्या मध्यान्ह आरतीला साईबाबांना हा मुकुट अर्पण करण्यात आलाय. यावेळी जयस्वाल कुटुंबियांचा साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. हिमाचल प्रदेशात होणाऱ्या बर्फवृष्टीनंतर तिथे पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते. गेल्या आठवड्याभरापासून बर्फवृष्टी होत असून देशभरातील पर्यटक तिकडे हजेरी लावत आहेत. गेल्या 48 तासात 3 लाख पर्यटक हिमाचलमध्ये दाखल झाले. हिमाचलच्या अनेक भागात बर्फवृष्टी होती. पांढऱ्या शुभ्र आकाशातून पडणारा पांढरा शुभ्र बर्फ पाहण्यासाठी शेजारच्या राज्यातून तसंच देशभरातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली. 24 ते 26 डिसेंबर पर्यंत म्हणजे अवघ्या 48 तासात राज्यातून 81,000 वाहनातून 3 लाख पर्यटक हिमाचलमध्ये पोहोचले. सुमारे 2 लाख पर्यटक 65,000 वाहनातून तिकडे आले. यामध्ये कुल्लू जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. इथे गेल्या 2 दिवसात 16,000 वाहनातून सुमारे 1.25 लाख पर्यटक या ठिकाणी पोहोचले. कुल्लू आणि मनाली व्यतिरिक्त ते जवळपासच्या पर्यटन स्थळीही पोहोचले. पर्यटकांसोबतच स्थानिकही या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी स्थानिकांना त्याचा त्रासही होतोय. हवामान खात्याने 28 डिसेंबर पर्यंत जोरदार हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी पर्यटकांना उंच भागात न जाण्याचा सल्ला दिलाय. दमदार धामन एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो.